तिच्या सरकारचं मनापासूनचं अभिनंदन करेल. खऱ्या अर्थानं राज्यातलं सरकार हे शेतकऱ्यांच्यासाठी सातत्यानं काम करत. खरं तर शेतकऱ्यांचा एक आधार म्हणून देवेंद्र भाऊ गेले अनेक वर्ष या राज्यामध्ये काम करतात. खरं तर महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंत वीज बिल माफी असेल, शेतकऱ्यांना सोलर पंप सबसिडीच्या दरात देणं असेल, किंबहुना महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचा पीक विमा उतरणं असेल, महाराष्ट्रातला शेतकऱ्याला डेटा डिजिटल आणि ड्रोनच्या माध्यमातून एआयच्या माध्यमातून डिजिटल दुनियेच्या पटलावरती आणणं असेल, अशा पद्धतीचे अनेक निर्णय हे देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये घेण्यात येत आहेत. खरं तर गेल्या महिन्याभरापूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वामध्ये महाविस्तार ॲपही या राज्यामध्ये राबवण्यात आलेलं आहे, जेणेकरून महाराष्ट्रातला तमाम शेतकरी हा डिजिटल दुनियेच्या माध्यमातून एआयच्या माध्यमातून शेती करेल. येणाऱ्या युगामध्ये डिजिटल शेती झाली पाहिजे अशा पद्धतीचं धोरण घेऊन राज्य सरकार सातत्यानं काम करतंय. गेल्या काही दिवसापूर्वी याच अधिवेशनामध्ये या राज्यामध्ये महिलांच्यासाठी सुद्धा शेतकरी विधेयक आणण्याचं एक मोठं धाडस आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये करण्यात आलं. खरं तर महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या माता भगिनी आदरणीय देवाभाऊंचं अभिनंदन करतायत आणि महाराष्ट्रातले तमाम शेतकरी खऱ्या अर्थानं देवाभाऊंचं मनापासूनचं अभिनंदन करतायत. खरं तर आता सबंध महाराष्ट्रातले शेतकरी, माझ्या माता भगिनी, युवक हे सर्वजण हे देवेंद्र फडणवीस भाऊंच्या नेतृत्वातल्या सरकारवरती खूप खुश आहेत. सरकार चांगलं काम करतंय, शेतकऱ्यांच्या प्रती काम करतंय. अनेक निर्णय हे शेतकऱ्यांच्यासाठी राज्य सरकार देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वामध्ये निर्णय घेत आहेत. मी महाराष्ट्रातला किसान मोर्चाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या, पदाधिकाऱ्याच्या वतीनं, तमाम महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांच्या वतीनं, तमाम महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या वतीनं, तमाम महाराष्ट्रातल्या शेतकरी युवकांच्या वतीनं आदरणीय देवाभाऊंचं मनापासूनचं अभिनंदन व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. त्याचबरोबरीनं महायुतीच्या सरकारमधल्या सर्व दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्रिमंडळाचं, सर्व सहकाऱ्यांचं मनापासूनचं अभिनंदन, आभार व्यक्त करतो. असाच आमच्या पाठीशी आधार देण्याचं काम तमाम महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वामध्ये करावं अशी विनंती करतो. पुन्हा एकदा आदरणीय देवाभाऊंचं मनापासूनचं किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं मी मनापासूनचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद.